सर्व स्वामी भक्तांचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थांचा एक अनुभव ऐकणार आहोत. सर्व स्वामी भक्तांनी लक्षपूर्वक कथा व्यवस्थित ऐका, शेवटपर्यंत कथा ऐका. जय जय श्री स्वामी समर्थ. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा भाग आपल्या मनाला नक्कीच स्पर्श करून जाणार आहे. त्यामुळे कथा पूर्ण ऐका. स्वामी आपल्या भक्तांवर कधीच संकट येऊ देत नाहीत. किंबहुना स्वामी आपल्या भक्तांचे संकट स्वतः आपल्या अंगावर ओढून घेतात व भक्तांना संकटमुक्त करतात. अशाच प्रकारचा हा एक अनुभव एका ताईंनं सांगितलेला आहे. स्वामींची सेवा करत असताना स्वामी केंद्रामध्ये जेव्हा स्वामींचे अनुभव सांगितले जातात, तिथे एका ताईंनं त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितलेला आहे. तो मी तुम्हाला आज सांगत आहे. या ताई स्वामींची सेवा अगदी सुरुवातीपासून करत होत्या. घरामध्ये स्वामींचा एक फोटो होता. त्या फोटोला अगरबत्ती लावणं, दिवा लावणं हे नित्याचं काम या ताईंचं चालू होतं. घरची परिस्थिती बेताची होती. ताईंचं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं होतं, परंतु त्यांना स्वामी सेवेची आवड खूप होती. असाच प्रत्येक दिवस जात होता. या ताई अक्कलकोटला कधीही गेलेल्या नव्हत्या, परंतु त्यांची अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याची खूप इच्छा त्यांच्या मनामध्ये होती. परंतु ती इच्छा काही पूर्ण होत नव्हती, कारण त्यांच्या घरापासून अक्कलकोट हे खूप लांब होतं आणि त्यामुळं त्या ताईंना अक्कलकोटला जाणं शक्य होत नसायचं. परंतु स्वामींना भेटण्याची त्यांची मनामध्ये तीव्र अशी इच्छा कायम असायची. एके दिवशी त्यांच्या गावामधून सकाळची पहिली बस 7 वाजता निघते. त्यानंतर दुसरी बस ही 9 वाजता असते. त्या ताईंनी ठरवलं की सकाळी लवकर उठायचं आणि सकाळच्या पहिल्याच एसटीनं स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटच्या दिशेनं रवाना व्हायचं. हे ठरवून त्यांनी आदल्या दिवशी सगळी कामं पूर्ण केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्याची तयारी केली. सकाळी लवकर पहाटे 5-5:30च्या दरम्यान उठल्या. सर्व व्यवस्थित आवरलं आणि जाण्याची तयारी करू लागल्या. 7 वाजता पहिली एसटी होती. ते लक्षात ठेवून त्यांनी सर्व तयारी केलेली होती. अगदी 6:30 वाजता त्यांनी सर्व उरकलं, चहा वगैरे पिल्या आणि त्यानंतर निघणार. तेवढ्यात त्यांच्या घरी जे एक पाळलेलं मांजर होतं, त्या मांजरानं अचानक बाहेरून जोरात पळत आलं आणि टेबलवर जे स्वामींचा फोटो वगैरे ठेवला होता, त्या फोटोवर त्याने उडी मारली. उडी मारल्यामुळे तो फोटो वरून घसरला आणि खाली पडला. खाली पडल्यामुळे सर्व काचा इतरत्र विखुरल्या गेल्या. त्या ताईंना काही करावं हे सुचेना. त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्या सर्व काचा गोळा केल्या. सर्व तिथलं आवरलं, साफ केलं. त्यांच्या मनात शंका आली की मी तर स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघालेले आहे, परंतु हे असं काय झालेलं आहे. परंतु त्यांनी ते सर्व फोटोच्या काचा वगैरे गोळा करून बाहेर टाकल्या. फोटोची प्रतिमा तशीच ठेवली, दर्शन घेतलं आणि प्रवासासाठी निघाल्या. परंतु
हे सगळं आवरताना त्यांची पहिली 7ची गाडी ही हुकली, त्यामुळं त्यांना ती बस मिळाली नाही. मग त्यासाठी त्यांना 9 वाजेपर्यंत थांबावं लागलं. 9च्या बसने त्या पुढे गेल्या. पुढे प्रवास करत असताना 50-60 किलोमीटर प्रवास केल्यानंतर पुढे घाटामध्ये त्यांना खूप ट्रॅफिक लागलं. खूप गाड्या थांबलेल्या होत्या. काय झालं हे समजत नव्हतं. परंतु असं करत करत हळूहळू त्यांची बस पुढे निघाली. पुढे निघाल्यानंतर जिथं अपघात झालेला होता त्या ठिकाणी त्यांची बस आली. तिथंही बऱ्याच वेळ थांबल्यानंतर त्यांना असं समजलं की त्या ताई ज्या सकाळच्या 7च्या बसने निघणार होत्या त्या बसला अपघात झालेला होता आणि बऱ्याच माणसांना, प्रवाशांना लागलेलं होतं, जखमा झालेल्या होत्या. आणि हे ऐकून त्यांच्या अंगावर काटा आला की आपण तर याच बसने येणार होतो असं त्यांच्या मनात आलं. परंतु मांजरानं उडी मारल्यामुळं स्वामींचा फोटो पडला, काचा झाल्या सगळीकडं आणि ते व्यवस्थित सगळं साफ करण्यासाठी त्यांचा वेळ गेला. आणि म्हणून त्यांची पहिली बस जी 7ला निघणार होती गावातून ती बस यांना मिळाली नाही. परंतु हे न मिळाल्यामुळे या ताई 9च्या बसने अक्कलकोटच्या दिशेनं रवाना झाल्या. जर ही घटना घडली नसती तर या ताई 7च्याच बसने निघाल्या असत्या आणि पुढे येऊन हा अपघात झालेला त्यांना पाहायला मिळाला. म्हणजे यांच्याच गाडीला अपघात होणार होता. परंतु काही वेळ अशी आली की त्यांची ती वेळ टळून गेली आणि स्वामी महाराजांचा फोटो, काचा साफ करण्यात त्यांचा वेळ गेला. त्यामुळे त्यांची बस चुकली आणि त्यामुळे या ताईंना 9च्या बसने निघावे लागले. त्यानंतर मग हे असं घडत त्यांनी तिथंही स्वामी समर्थांचं नाव घेतलं. असे करत ते जेव्हा अक्कलकोटला पोचल्या तेव्हा तिथं स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचं मन भरून आलं. त्यांनी हात जोडले स्वामी समर्थांच्या पुढे. हात जोडून त्या म्हणाल्या की स्वामी, तुम्ही होता म्हणून मी आज वाचले. माझ्यावर केवढंही मोठं हे संकट येणार होतं, परंतु हे संकट तुम्ही स्वतः आपल्या अंगावर ओढून घेतलं आणि मला संकट मुक्त केले. मी जर तुमची सेवा करण्यासाठी थांबले नसते, तो फोटो फुटला नसता, त्या काचा इतरत्र पडल्या नसत्या, तर माझा वेळ गेला नसता आणि मी पहिल्याच बसने अक्कलकोटच्या दिशेनं रवाना झाले असते आणि माझा अपघात झाला असता. परंतु केवळ तुम्ही होता म्हणूनच मी वाचले, असं म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघू लागले. आणि त्यानंतर स्वामींचं मन भरून त्यांनी दर्शन घेतलं आणि त्या घरी परतल्या आणि स्वामींची नित्य सेवा करू लागल्या. या ताईंच्या अनुभवातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की स्वामी समर्थांची सेवा करणारा जो कोणी असतो त्या भक्तांना स्वामी कधीही संकटात पडू देत नाहीत. कोणतंही संकट हे स्वामी भक्तावर कधीच येत नाही आणि जरी ते संकट आलं तरी त्या संकटातून अगदी व्यवस्थित बाहेर काढण्याचं काम हे स्वामी समर्थ आपले करत असतात. आणि म्हणून सर्वांनी स्वामींची नित्य सेवा करा. श्री स्वामी समर्थ. या ताईंचा स्वामी सेवेचा अनुभव आपल्याला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.